नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रभरातील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील करिअरच्या संधींची ओळख व्हावी या उद्देशाने आपण मागील बऱ्याच आठवड्यांपासून 52 आठवड्यांची संवाद शृंखला हा उपक्रम राबवित आहोत. तर या उपक्रमाअंतर्गत या सत्राअंतर्गत आपल्याला माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचे मार्गदर्शन नियमितपणे मिळत आहे. तर सर्वप्रथम आजच्या सत्रामध्ये माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर आपले मी सहर्ष स्वागत करते आणि सर्व उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक यांचेही खूप खूप स्वागत. तर आज या विशेष 50व्या सत्रामध्ये आपण स्ट्रॅटेजिक डायलॉग सिरीज म्हणजेच मागील काही दिवसांपासून आपण ह्या नियमित चालणाऱ्या सत्रांना थोडंसं वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त संवादात्मक सत्र आपलं हे होत आहे. तर आजचा हा विषय आहे की इंटरनॅशनल करिअर अपॉर्च्युनिटीज, युनायटेड नेशन्स, एडीबी अँड अदर्स. आणि यानंतरच या सत्रानंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं थेट माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सरांकडून जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. तर आपण या सत्राच्या प्रारंभाकडे वळत असताना सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपले जे काही प्रश्न असतील ते आपण चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि आपण या आपल्या सत्राला सुरुवात करत असताना आजच्या या सत्रासाठी आपण जी डायलॉग सिरीज सुरू करत आहोत तर त्यामध्ये सरांना विद्यार्थी प्रतिनिधींकडनं प्रश्न विचारले जातील आणि सर त्यांची उत्तरं देऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील असं आपलं स्वरूप असणार आहे. तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून सानिया शेख या विद्यार्थिनीस मी विनंती करते. खूप खूप धन्यवाद पर्जन्या सर. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की भारत सारख्या विकसनशील देशातील विद्यार्थ्यांसाठी UN किंवा एडीपी मध्ये प्रवेशाचा प्रॅक्टिकल रोडमॅप काय आहे आणि थेअरीपेक्षा ग्राउंड रियालिटीनुसार कोणते स्टेप महत्वाचे ठरतात. थँक्यू सानिया आणि आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत. दरवेळीनुसार आपण खूप सर्वजण एवढ्या मेहनतीने आपले प्रश्न घेऊन येत आहे नवीन नवीन. आजच्या ह्या सिरीज मध्ये आपण आज जे बघणार आहोत युनायटेड नेशन रिलेटेड आपले जे क्वेश्चन आहेत. तर जसा तुम्ही प्रश्न विचारलाय हा खूप पॉइंटेड क्वेश्चन आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे. तर याच्यामध्ये मला काही गोष्टी तुम्हाला पॉइंटेड करायच्या आहेत. काय करायला बेसिकली जेव्हा आपण युनायटेड नेशनच्या ह्या गोष्टी आपण स्वप्न बघतोय ही खूप मोठी स्वप्न आहेत, खूप उच्च लेवलची आहेत. मी म्हणतो की जसं आपण भारतामध्ये सर्वात मोठी जी परीक्षा मानतो सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, ह्यापेक्षाही मी याला हाय लेवल करेल. कारण का मित्रांनो, दरवर्षीच 1000 मुलं अराउंड परीक्षा पास होत आहेत. तर युनायटेड नेशन मध्ये जे आपण एक्झाम पास करतोय 8000 ज्या लेवलला आपण म्हणतोय त्या याच्यामध्ये खूप कमी सीट असतात. त्याच्यामुळे मी याला म्हणतोय खूप टफ आहे. त्याच्यासाठी काय करायला हवं तर त्याच्यामुळे मी शॉर्ट मध्ये एक मी सांगतो रूपरेखा. महत्वाची मुद्दा आहे पहिला की सर्वांनी टार्गेट फोकस करणं गरजेचं आहे की तुम्हाला कुठं जायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन द्यायची असेल, त्याच्यामधनं तुम्हाला यंग प्रोफेशनल प्रोग्राम निवडायचा असेल तर त्यावरती फोकस करा. नंतर तुम्हाला एक असेल कोणाला की नाही मला मेडिकल ऑफिसर किंवा मला एक डॉक्टर म्हणून मला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये जायचं असेल तर फोकस त्याच्यावर करा. कोणाला कन्सल्टंट बनायचं असेल, तुम्हाला परमनंट पोझिशन घ्यायची नसेल, फॉर एक्झाम्पल काही जण मिड करिअर मध्ये असतील तर त्या परिप्रेक्षामध्ये तुम्हाला त्यानुसार तुम्हाला अप्लाय करावं लागेल. काही लोक म्हणजे काही विद्यार्थी असतील, काही कॅन्डिडेट असतील ज्यांना एक्सपर्टाईज कम्युनिकेशन मध्ये असेल तर त्यानुसार त्या पोस्टला तुम्हाला फोकस करायचं. जर म्हटलं नाही मला इकडे अप्लाय करायचं तिकडं, तसं नको. तुम्हाला वन टार्गेट इज व्हेरी मच रिक्वायर्ड. सेकंड गोष्ट, तुम्हाला त्या एरियामध्ये स्पेशलायझेशन करणं गरजेचं आहे की तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्रॅज्युएट केले तर यू शुड गेट अ पोस्ट ग्रॅज्युएशन ऑल्सो. तिसरी गोष्ट तुम्ही जे असायला हवं दॅट इज अ व्हेरी मच रिक्वायर्ड अ ब्रँडेड युनिव्हर्सिटी मधनं तुम्ही करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एखाद्या युनिव्हर्सिटी मधनं केलं असेल XYZ, आय डोंट टेक नेम, पण यू शुड ट्राय टू गेट इट फ्रॉम द IIM मधनं तुम्हाला करता येत असेल ते प्रयत्न करा. किंवा तुम्ही ऍटलिस्ट मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी मधनं तेवढे, कारण जेव्हा तुमचा CV बघितला जातो त्यावेळेस
कुठल्या युनिव्हर्सिटीमधनं आहे त्याचा त्याच्यावर परिणाम नक्की होतो. नंतरची गोष्ट आहे महत्वाची, तुम्ही जे टार्गेट करताय त्याच्यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी खूप गरज आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही तयारी करत असताना 1 वर्ष 2 वर्ष होत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही हिंमत हरायची. महत्वाचा मुद्दा काय की असे काही विद्यार्थी म्हणतात नाही उद्या मला UN भेटलं तरच मी जॉब करेल, असं नाही. यू शुड फोकस ऑन द UN, एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, परंतु मीन व्हाईल यू शुड जॉईन द एनी सर्व्हिस. ओके, म्हणजे तुम्हाला असेल की याचा उपयोग तुम्हाला ऍज अन अनुभव म्हणून तिथं अप्लाय करतो. कारण युनायटेड नेशन मध्ये सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का, अनुभवाला खूप महत्व आहे. नंतरची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही जेव्हा जॉब करत असता तेव्हा तुमचं PR, पर्सनल रिलेशन किंवा तुमची जी कॉन्टॅक्ट आहेत हे वाढतात. अभ्यास केल्याने कॉन्टॅक्ट वाढत नाहीत मित्रांनो. आणि काम केल्यानंतर तुमची एक इमेज बनते की हा कॅन्डिडेट कसा आहे, याचा अनुभव कसा आहे, आणि ही तुमची ब्रँडिंग होते. यालाच आपण क्रेडिबिलिटी म्हणतो. ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला मदत करायला होते व्हाईल डुईंग द अप्लिकेशन फॉर द युनायटेड नेशन, वर्ल्ड बँक. पण यू शुड फोकस ऑन युअर टार्गेट. आणि सर्वात महत्वाचं मध्ये आणखीन एक आहे, तुम्ही कुठलीही सर्व्हिस असो, की तुम्ही UPSC असो, MPSC असो, युनायटेड नेशन असो, कोणी जॉब असो, यू शुड मेक युअर लॉंग टर्म टार्गेट. मी आज 2 वर्षात मला कुठे जायचंय, पुढच्या 5 वर्षात, पुढच्या 10 वर्षात, पुढच्या 20 वर्षात, एवढी प्लॅनिंग मित्रांनो तुम्ही करा. ओके, तर दिस इज द करिअर पाथ प्लॅनिंग फॉर द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, विच इज नॉट इम्पॉसिबल. It is maybe difficult, but it is possible with your consistent efforts, मित्रांनो. ओके, सानी. खूप खूप धन्यवाद सर. आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही खूप सोप्या शब्दात मार्गदर्शन केलंय. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये निवड ही अकॅडमिक एक्सलन्सवर अवलंबून असते का, की नेटवर्क आणि एक्सपोजर यांची भूमिका जास्त महत्वाची असते? खूप असं टिपिकल क्वेश्चन आहे. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, युनायटेड नेशन, वर्ल्ड बँक ज्या संस्था आहेत किंवा याच्यामध्ये मित्रांनो युअर क्रेडिबिलिटी मॅटर्स पहिल्यांदा. ओके, आणि जे रिक्रुटमेंट आहे दॅट इज व्हेरी व्हेरी ट्रान्सपरंट. ओके, हे माइंड मध्ये टाका. आणि थर्ड गोष्ट, तुमची जी क्रेडिबिलिटी आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं एज्युकेशन कुठे झालेलं आहे, अनुभव तुम्ही कुठे घेतलेला आहे, आणि तुम्हाला याच्यामध्ये रिकमेंडेशन लेटर लागतात 3, आणि रिकमेंडेशन कोणाचं आहे दॅट इज कॉल्ड द PR. आर यू गेटिंग माय पॉइंट? आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो. आता एक माझे मित्र आहेत जे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये दिल्लीतच आहेत, आणि ही इज फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड, आणि आय थिंक मराठवाड्यामधनच ते आहेत. मी नाव घेत नाही पर्पजफुली. आणि त्यांनी सुरुवात केली होती एका पेपरमध्ये काम करत ऍज अ जर्नलिस्ट म्हणून कोल्हापूरमध्ये. ही वॉज ट्राईंग फॉर द युनायटेड नेशन, आणि त्यांनी त्यांचं एम बनवलं होतं मित्रांनो. ही वॉज ट्राईंग टू गेट इन, आणि त्यांना 10 वर्ष लागले युनायटेड नेशन मध्ये एंट्री करायला. परंतु आज आफ्टर 10 years ही हॅज अ व्हेरी स्ट्रॉंग बॅकग्राऊंड. त्यांनी त्यांची हिंमत सोडली नाही, त्यांनी त्यांची कन्सिस्टन्सी ठेवली, त्यांनी डिसिप्लिन ठेवलं, आणि विशेष म्हणजे त्यांनी त्याच्यावर फोकस करत असताना हिंमत हारली नाही. आणि आता व्हेरी रेप्युटेड ऍज अन रेप्युटेशन आहे त्यांचं, आणि सोबत ही हॅज वेल स्टॅब्लिश इन दिल्ली. तुम्ही कधी आलात तर मी तुमची भेट सुद्धा घालून देईल सर्वांना. ही इज अ ग्रेट इन्स्पायरेशन. पण मित्रांनो 10 वर्ष लागली, त्याने त्यासाठी मागोवा घेतला, मेहनत केली. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग. अल्टिमेटली PR इज अ 1%, 99% इज अ एफर्ट्स. पण PR 1% जो आहे तो 99 एफर्ट्स शिवाय बनत नाही. साने. खूप खूप धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आपण घेऊया. ग्रामीण किंवा टायर 2 शहरातील विद्यार्थी ग्लोबल लेवलवर कसे कम्पीट करू शकतात, त्यासाठी कोणती गोष्टी गेम चेंजर ठरू शकते त्यांच्यासाठी, हे आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. खूप सुंदर क्वेश्चन आहे.
सगळ्यांच्या मनात हेच असणार आहे. आणि इव्हन मला असं वाटतं करिअर कट्टा ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या मनात हेच असणार, अरे आपल्याला एमपीएससी पास होत नाही, युपीएससी पास होत नाही, इकडं कुठं जाणार आपण, आपलं काय, सगळ्यांच्या मनात प्रश्न असणार. आणि हा मुद्दा खूप साहजिक आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला खूप वेळेस बोलत असतो की स्वप्न बघणं आणि त्या दिशेने मेहनत करणं आणि कन्सिस्टन्सी विथ अ लॉंग टर्म, मित्रांनो तुम्ही काही करू शकता. म्हणजे आय एम द वन ऑफ द एक्झाम्पल की मी खूप हक्काने तुम्हा सर्वांना सांगू शकतो की डेफिनेटली इट इज अ पॉसिबल आणि इट हॅज अ थिंग. तर प्रश्न जसा तुम्ही विचारलाय तर सगळ्यांना एक गोष्ट सांगतो. कारण पहिली गोष्ट मित्रांनो एक लक्षात घ्या, आपण जी तयारी करतोय युनायटेड नेशन जरी असेल तर ही जी स्ट्रॅटेजी आहे ही सगळ्याच ठिकाणी लागते. तुम्ही एमपीएससी करा, युपीएससी करा, प्रायव्हेट करा, कॉर्पोरेटमध्ये काम करणं, हे सगळ्याच ठिकाणी ह्या गोष्टी लागतात. पहिला मुद्दा हा. सेकंड गोष्ट जो तुम्हाला प्रश्न विचारलाय की गावातली मुलं आहेत, रुरल बॅकग्राऊंडची आहेत, पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही जे क्षेत्र निवडले आणि तुम्हाला जे आवडले की नाही मला हे करायचंय, एनिथिंग, फर्स्ट थिंग यू शुड कीप इन माइंड दॅट यू कॅन डू इट. मी मागच्या वेळी बऱ्याच वेळा बोललो की जेव्हा तुमच्या मनामध्ये एक गोष्ट आहे त्याचा अर्थ यू आर एबल टू डू इट. उगाच देव काही किंवा आपण एक म्हणतो की मला राजा व्हायचं, हे प्रत्येकाच्या डोक्यात येत नाही मित्रांनो. मी मागेही तुम्हाला सर्वांना बोललोय की कोणाच्या मनात आपण एक म्हटलं की मला कलेक्टर बनावं असं प्रत्येकाच्या मनात येत नाही मित्रांनो. जर एक्झाम गृहीत धरा 10 लाख मुलं आहेत, ओके 10 लाख मुलं सोडून द्या, आपण एक्झाम्पल घेऊया. 10 लाख पैकी जी तयारी करतायत 1 लाख मुलांच्या मनात ती जिद्द जी आहे ती खूप अतूट असते. आणि जी खरी कॉम्पिटिशन असते 10 लाख मुलांमध्ये युपीएससी देताना, ती खरी कॉम्पिटिशन 1 लाख मुलातच असते. 145 कोटीमध्ये का 1 लाखातच लोकांच्या मनात येतं बरं? कारण तेवढी कॅपॅसिटी आहे. मग खरी मेहनत सुरू होते मित्रा. तर कोणाला म्हटलं की मला अंबानी बनायचं, हे का डोक्यात येत नाही? कारण त्याला ती कॅपॅसिटी लागते. प्रत्येकाच्या मनात येत नाही. प्रत्येकाच्या मनात काय येतं? मी स्टार्टअप सुरू करावं, मी तहसीलदार बनावं, मी प्रोबेशनरी ऑफिसर बँकेत. काय येत नाही अंबानी बनावं? काय येत नाही मी मोठा माणूस बनावं? काय येत नाही की मी युपीएससी पास व्हावं? आणि किती लोकांच्या मनात येतं की मी युनायटेड नेशन मध्ये जावं? कारण ते आपण स्वप्न बघतच नाही. स्वप्न कधी पडतात? जेव्हा तुम्ही रोज रोज बघता, रोज रोज त्याच्यावरती वाचता, रोज रोज तुमच्या पुढे येतं. माझ्याही मनात जे आलं, माझ्या डोक्यात कुठं कुठं लांबपर्यंत युपीएससी एमपीएससी नव्हती मित्रांनो. माझ्या मनात फक्त होतं की मला जायचं युनायटेड नेशन मध्ये, तर ती मग त्याच्यानंतर युपीएससी आलं. जर युनायटेड नेशन नसतं, यदा कदाचित युपीएससी कधी केलीही नसते, कारण माझ्या डोक्यात ते नव्हतंच मित्रा. तर पहिला मुद्दा मी एवढं जे हिस्ट्री सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय, बॅकग्राऊंड, याचा अर्थ हाच आहे की मित्रांनो, जेव्हा तुमच्या मनात येतं इट मीन्स यू हॅव अ कॅपॅसिटी, दॅट इज अ 50% वर्क डन. तेव्हापासून सुरुवात होतो. कमिंग टू द पॉइंट, सेकंड गोष्ट महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला माहिती घेणं खूप गरजेचं आहे. मी जेव्हा मागे बोलताना मी बोललो होतो की मित्रांनो, गायडन्स प्रत्येकाला भेटत नाही. तुम्ही त्याच्यासाठी जी कन्सर्न व्यक्ती आहेत त्यांना भेटा, युट्यूब वरती बघा. आता युट्यूब वरती खूप इझी झाले मित्रांनो, अगोदर नव्हतं. आजही युनायटेड नेशनचे व्हिडिओ नाही आहेत मित्रांनो. आजही युट्यूबवर जा, युनायटेड नेशन, इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशनचे व्हिडिओ नाही आहेत. आज तुम्ही आणखीन माहिती काढू शकता चॅट जीपीटी, परप्लेक्सिटीवरती, तुम्हाला खूप माहिती भेटेल. आता 2-3 पुस्तकं अवेलेबल आहेत युनायटेड नेशनची एक्झाम कशी असते, याच्यावर आपण लवकरच पुस्तक आणतोय जेणेकरून ते सगळ्यांना हे राहावं. तर तशी माहिती तुम्ही घ्या. तिसरी गोष्ट मित्रांनो, सगळ्यात गावाकडच्या मुलांसाठी सांगतो, पहिल्यांदा गावातनं बाहेर आहे. तुम्ही हायर लेवलला खाली राहून खेळू शकत नाही. तुम्हाला जर 100 किलोमीटर पोहायचं असेल तर तुम्हाला, किंवा 100 मैल हे करायचं असेल तर तुम्ही पॉन्डमध्ये राहून, तळ्यामध्ये राहून नाही करू शकत. तुम्हाला समुद्रातच उडी मारावी लागते. त्याच्यामुळे सगळ्यांना मित्रांना एकच सांगणं आहे की तुम्ही जेव्हा तुमचे स्वप्न मोठी आहेत तर तुम्हाला जागा बदलावी लागेल खेळण्याची, प्लेग्राऊंड बदलावं लागेल. ओके. चौथा मुद्दा आहे तो, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्हाला पैशाची मदत नाही, आम्हाला आई वडील सपोर्ट नाही. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला गरज नाही, आई वडिलांची गरज नाही मित्रांनो, तुम्हाला सपोर्टची गरज नाही. जर तुमच्या मनात इच्छा असेल ना
तर तुम्ही काम करून शिकू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असतं की सर आम्ही मुली आहोत, आम्ही कसं, मान्य आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा बघता कोणी ना कोणी व्यक्ती भेटतो जे तुम्हाला पुण्याला मुंबईला कोणीतरी एक सिनियर व्यक्ती मुलगी भेटेल जे काम करते, त्यांच्यासोबत जा, कॉलेज करा. तुमच्या स्वप्नांना बाकीच्या ज्यांना सपोर्ट आहे त्यांना 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतील, तुम्हाला 5 वर्ष लागतील ना. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आणि जी मजा स्ट्रगल करून मिळवण्यात आहे ना मित्रांनो, ती नुसतं ज्याला सपोर्ट आहे ती मजा नाहीये. एखाद्या गावातला मुलगा जरी IAS नाही झाला किंवा एखादा मुलगा डेप्युटी कलेक्टर झाला, पण त्याला छोटी जरी पोस्ट भेटली, त्याचा आनंद आणि त्याचं जे आहे ते खूप मोठं आहे. तर कमिंग टू द समअप मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे आपले गावाकडची मंडळी आहेत, प्लीज डोक्यातनं काढून टाका, प्रयत्न करा, तुम्ही प्लॅन बनवा. 5 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, आणि तुम्हाला ज्या ज्या अडचणी त्या लिहून त्याच्या बाजूला तुम्ही टार्गेट फोकस करा की मला काय करता येईल. आणि जसं मी तुम्हाला बऱ्याच वेळेस बोललो असेल, जेव्हा तुमची तीव्र इच्छा असते ना मित्रांनो, तुम्हाला कोणी ना कोणी भेटतं तुम्हाला मदत करायला. हे एक लक्षात ठेवा. सानिया. खूप खूप धन्यवाद सर. खरोखरच आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना याची खूप गरज होती, या मार्गदर्शनाची. आपण पुढच्या प्रश्नांकडे वाढूया. UN किंवा ADB मध्ये काम करण्यासाठी कोणते स्किल पूर्णपणे आवश्यक आहेत, ज्याशिवाय निवड होणे कठीण मानले जाते? येस सानिया, बऱ्याच आपल्या मित्रांना एक लक्षात घ्या, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असो, भारत असो किंवा काय, आपल्याला असं वाटतं की ही स्किल गरजेची आहे, ती स्किल गरजेची आहे. माझा अनुभव सांगतो तुम्हाला, मी बाकीच्या लोकांना मी जेव्हा बघतो, सगळ्यात महत्वाची स्किल आहे तुम्हाला रीच आउट होणं, तुम्हाला पोहोचणं, तुम्ही अप्लाय करणं गरजेचं आहे. तुम्ही त्याला त्यांचं जे क्वालिफिकेशन जे असतं त्याला फुलफिल करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय वाटतं प्रत्येकाला की चांगला लुक पाहिजे, तुम्हाला चांगली कम्युनिकेशन पाहिजे, इंग्लिश चांगली पाहिजे. बिलकुल ह्या गोष्टी जरी पूर्णपणे मी म्हणेल लागत असल्या, पण याची पूर्ण गरज नाहीये मित्रा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक सांगतो की बऱ्याच वेळेस तुम्हाला आहे ना, मी असे व्यक्ती बघितले आहेत की त्यांच्याकडे त्या स्किल नसतात, बट दे आर वर्किंग इन दॅट. पण काय असतं माहितीये का, तुमच्याकडे 5 स्किल तुम्हाला गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन असेल, एज्युकेशन असेल, एक्सपिरियन्स असेल. पण बऱ्याच वेळेस ह्या गोष्टीपेक्षा तुमचा जो एक्सपिरियन्स असतो किंवा तुम्हाला एक्सपर्टाईज एनी एरियामध्ये जो लागतो, तो एरिया तुम्हाला कधी कधी बाकीच्या गुणांना बायपास करतो. मी तुम्हाला याच्यावरती एक अनुभव सांगितला असेल. मागच्या वेळेस एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये मी बरेचसे ऑफ करताना मी एकच सांगेन की तुम्हाला फर्स्ट रिक्वायर्ड क्वालिफिकेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सेकंड थिंग, यू नीड अ एक्सपिरियन्स व्हेन यू आर अप्लाइंग फॉर द पोस्ट रिक्वायर्ड द एक्सपिरियन्स. थर्ड थिंग, तुम्हाला मी थर्ड पोझिशनला मी कम्युनिकेशन टाकतो. असं गरज नाही की तुम्हाला एकदम हायली पॉलिश कम्युनिकेशन लागतं, तुमची इंग्लिश बेस्ड, असं काही गरज नाही. यू आर सफिशियंट विथ अ रिक्वायर्ड इंग्लिश वेर यू आर एबल टू कम्युनिकेट युअर फिलिंग्स, युअर एक्सप्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कम्युनिकेट दॅट. म्हणजे तुम्हाला जे गरजेचं एक्सप्रेशन करायचं, तुम्हाला कळवायचं पुढच्या व्यक्तीला, तेवढं जरी तुम्ही कम्युनिकेट करू शकत असाल, दॅट इज सफिशियंट. त्याच्यामुळं याचा पागलबुवा करू नका, म्हणजे आपल्याला हे नाहीये. पण हा, मी जसं आता तुम्हाला बोललोय की आपले एक मराठी ऑफिसर आहेत किंवा मी बाकीचे कमी आणखीन बघितले जे आपल्या महाराष्ट्रात आहेत, मी त्यांचं उदाहरण देतोय. डेफिनेटली सगळ्यात महत्वाचं कन्सिस्टन्सी आणि त्या स्वप्नाला शेवटपर्यंत नेण्याची ताकद, एवढं करू शकतं. आणि इट इज व्हेरी व्हेरी, मी म्हणत नाही इझी खूप आहे, पण इम्पॉसिबल आहे. मी पुन्हा पुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न करतो. सानी. खूप खूप धन्यवाद सर. आपण पुढच्या प्रश्नाकडे वाढूया. सध्याच्या जागतिक घडामोडी पाहता आज इंटरनॅशनल करिअर हा भारतीय युवकांसाठी वास्तववादी पर्याय आहे का, की अजूनही तो इलाइट लेवल पर्यंत मर्यादित आहे? ओके सानिया, एक याच्यामध्ये छान गोष्ट सांगावीशी वाटते सर्वांना. आजच्या घडीला भारतातला म्हणजे असं जगातला कुठलाही एरिया नाही की तिथं भारतीय नाहीयेत. आपले भारतीय इंडियन्स हे जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात आहे, प्रत्येक देशात आहे. आणि हा, त्यातल्या त्यात मराठी माणसं कमी असतील हा भाग वेगळा. ओके, कारण मराठी माणूस आपलं कसं असतं, आपलं घर आपलं नाही, आपल्या सोडून जायचं नाही, त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहे.
पण तुम्ही ऑब्झर्व कराल, तुम्ही बघाल केरळातल्या मुली नर्सेस म्हणून जगातल्या प्रत्येक जागी आहे. दे आर व्हेरी फ्री टू गो, कारण हायली क्वालिफाईड जे केरळातल्या मुली आहेत ॲज अ नर्स म्हणून खूप ठिकाणी. तुम्ही कर्नाटका, आंध्रा, तामिळनाडू, केरळा याच्यामधनं सॉफ्टवेअर इंजिनियर जगातल्या कोपऱ्या कोपऱ्यात आहेत मित्रांनो, कारण दे आर हायली टॅलेंटेड. IIT मध्ये त्यांचा दबदबा खूप छान आहे, IIM मध्ये आहे. नॉर्थ इंडियातले पंजाबी जगातल्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठे भेटू नको पण पंजाबी भेटणारच. नंतर तुम्ही बघाल मारवाडी जी लोक आहेत किंवा राजस्थानची आणि गुजरात बिझनेसमध्ये जगात कुठेही जा भेटणारच. कुठेही जा तुम्हाला पंजाबी फूड भेटेल, राजस्थानी फूड भेटेल, गुजराती फूड भेटेल, हे भेटणार तुम्हाला. मराठी बाबतीत डेफिनेटली आहेत. ओके, तर त्यामुळे हे जनरल तुम्हाला एक उदाहरण दिलं मी. आता कमिंग टू द पॉइंट ऑफ, याच्यावरनं तुम्हाला मी ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे घेऊन चाललोय की ह्या जगाच्या याच्यामध्ये हे बघा, हे जे टर्मॉइल आहे किंवा इन्स्टॅबिलिटी आहे ही कमी काळासाठी असते. त्याच्यामुळं आज बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात की सर USA मध्ये आता जे व्हिसा भेटत नाहीये किंवा करावं का. मित्रांनो, सगळेजण म्हणतायत की तुम्ही बिलकुल अप्लाय करा, बिलकुल हे करा, ही फेज निघून जाते. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, जगामध्ये आपलं देश असो, आपलं घर असो, सगळी शांतता कंटिन्यू नसते आणि अशांतता सुद्धा कंटिन्यू असते. त्याच्यामुळे इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द टायमिंग. त्याच्यामुळं असं नाहीये की येणाऱ्या काळामध्ये भारतीयांना USA मध्ये खूप डिमांड असणार आहे, येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या कंट्रीमध्ये सुद्धा खूप डिमांड असणार आहे. इव्हन आता येणाऱ्या काळामध्ये चायना सुद्धा खूप पुढे येईल. मी तुम्हाला बाकी अर्लियर गोष्टीमध्ये सुद्धा मी सांगत आलो. आता चायनाचं जे व्हिजन, फोकस, प्रगती, इट्स अ व्हेरी फास्टली मुव्हिंग. ओके, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे आहे. तर याच्यामध्ये उत्तरामध्ये मी समअप करताना मी हे सांगेल, येणाऱ्या काळामध्ये भारतीय जसे पहिलेही जात होते 70च्या म्हणजे 90च्या दशकामध्ये किंवा फर्स्ट डिकेड ऑफ द 21st सेंचुरी, त्याच प्रमाणात भारतीय आता सुद्धा पुढे जाणार आहेत. ओनली थिंग इज रिक्वायर्ड की रिक्वायर्ड स्किल इज रिक्वायर्ड फॉर दिस. कारण मी तुम्हाला आताही मागे आमचं डिस्कशन चालत होतो, जर्मनीमध्ये 10,000 स्किल्ड ड्रायव्हर पाहिजेत, पण दे आर नॉट एबल टू स्पीक जर्मन, दॅट्स वाय दे आर नॉट एबल टू गो देअर. दे आर स्किल्ड बट नॉट एबल टू. त्याच्यामुळे भारतीयांना बाहेर जायला खूप छान ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि ह्या वाढत जाणार आहेत. त्याच्यामुळे एखाद्या वेळी तुम्ही आज विचार करत असाल की सर मला हा एक आठवण आली, मला आपला एक विद्यार्थी आहे तो माझ्या टच मध्ये आहे, तो मला म्हणे सर मी आता हे करतोय आणि मला जर्मनीमध्ये जॉब करायला जाईल. तर मला म्हटलं जर्मनीला शिकायला जायचं नाही, बोललाय मला जॉब आहे. म्हटलं बिलकुल जाणार, फक्त 1 वर्षाचं टार्गेट कर, 1 वर्षाची अशाची प्रिपरेशन कर आणि त्याच्यानंतर, आणि मला गॅरंटी आहे 1 वर्षानंतर तू नक्की जाणार. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. फक्त काय, टार्गेट मस्ट बी क्लिअर. टार्गेट जर म्हटलं मी जॉब करायला जाऊ का मी शिकायला जाऊ, मग तू कशातच जाणार. टार्गेट एकच ठेवायचं. त्याच्यामुळं ऑपॉर्च्युनिटीज आर व्हेरी ह्यूज आणि फक्त तुमची प्रयत्न करा. आणि हा, मी आणखीन एक गोष्ट सांगायचं राहिली होती मागच्या वेळेस, तुम्ही जेव्हा घरात राहता, घराच्या आजूबाजूला ना तुम्ही मेहनत करत नाही, तुम्ही आराम करता, रिलॅक्स राहता. जेव्हा तुम्ही जगाच्या बाहेर जाता ना, भारताच्या बाहेर किंवा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर, तुम्ही प्रयत्न करायला लागतं, कारण इट इज अ सर्वायवल ऑफ फिटेस्ट. डार्विनची थेरी इथे लागते. तर पॉइंट आहे, त्याच्यामुळे बाहेर निघा, ऑटोमॅटिक प्रगती होते मित्रांनो. सानिया. खूप खूप धन्यवाद सर, ऍब्सोल्युटली छान. लगेच आपलं पुढचं प्रश्नाकडे आपण वळूया. UN इंटर्नशिप भारतीय विद्यार्थ्यांसाठी कशा ऍक्सेसिबिलिटी आहेत, त्याची सिलेक्शन प्रोसेस कशी असते, हे आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल सर. या, इट इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. म्हणजे सगळ्यांसाठी कामाचं आहे आणि माझी इच्छा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने याच्याकडे करायला पाहिजे, कारण ह्या इंटर्नशिप आहे ना तुम्ही कुठेही करू शकता. म्हणजे इट इज नॉट लाईक दॅट की इंटर्नशिप फक्त दिल्लीतच आहेत मित्रांनो. युनायटेड नेशन्स आपल्याला बऱ्याचशा एजन्सीज जसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, UNDPचे ऑफिसेस मुंबई आणि पुण्यामध्ये आहेत. तर तुम्ही पुण्याला जाऊन सुद्धा 6 महिन्याचं, 3 महिन्याचं तुम्ही करू शकता, तुम्ही वर्षाचं करू शकता. आणि व्हॉलेंटियर्समध्ये, इंटर्नशिपमध्ये यू डोंट गेट अ मनी, पण व्हॉलेंटियर्समध्ये पैसे भेटतात थोडे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे की
तुम्ही म्हणली युनायटेड नेशनचं इंटर्नशिप बघू नका, तर त्याच्यासोबत तुम्ही सार्कचे असतात, WHO असतात, तुमच्या बाकीच्या मिलिंदा गेट्स फाउंडेशन आहे त्याचे असतात, रेड क्रॉस सोसायटीचे असतात. तुम्ही ऑनलाईन टाका, तुमच्या आजूबाजूला काही ना काही महाराष्ट्र गव्हर्नमेंट एडीबीचे प्रोग्राम चालतात, एडीबी मध्ये इंटर्नशिप असतात. इव्हन काही ठिकाणी इंटर्नशिप ओपन जरी नसल्या तरी तुम्ही जाऊन काम करू शकता, प्रोव्हाइडेड यू शुड मीट. सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया की यू शुड गो अँड टॉक विथ देम, हॅव अ इंटरॅक्शन विथ देम. तर कमिंग टू द पॉइंट, त्याच्यामुळे याच्यामध्ये मला एक सांगावंसं वाटेल सर्वांना, पहिल्यांदा आहे ना, सगळ्या ऑर्गनायझेशनच्या मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जे वेबसाईट आहे ते UN.career.org वरती तुम्ही जाऊ शकता. नंतर inspira.org म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला पुस्तकाची मागे जसं मी ग्रुपमध्ये टाकलं होतं, आपल्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये कुठं जायचं, कसं अप्लाय करायचं, काय काय करायचं हे सांगितलं. त्याच्यावरती तुम्ही जा. त्याच्यावर सुद्धा इंटर्नशिपचे सगळ्या डिटेल येतात, व्हॉलेंटियर्सचे सुद्धा येतात. व्हॉलेंटियर्स मध्ये स्पेसिफिकली यू आर पेड, इंटर्नशिप मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असतं. तर तुम्ही ते बघत राहा, बघितल्यानंतर तुम्ही त्याला अप्लाय करा. आणि मित्रांनो, इफ यू आर अ ग्रॅज्युएट ऑर यू आर डुईंग ग्रॅज्युएट ऑर यू आर डुईंग PG, तर तुमचे चान्सेस जास्ती असतात. आणि डिपेंड आहे कसं आहे सगळ्यांना, डिमांड अँड सप्लाय इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. जर 1000 विद्यार्थी आले तर ऑटोमॅटिक कॉम्पिटिशन वाढतंय, जर 10 विद्यार्थी आले तर कॉम्पिटिशन कमी होते. पण महत्वाचा मुद्दा सर्वात आहे की तुम्ही यू शुड हॅव अ इन्फॉर्मेशन, अँड सेकंड थिंग यू शुड हॅव अ पर्सन हू कॅन रिकमेंड युअर नेम फॉर दॅट. कारण ऑलवेज द रिकमेंडेशन, दॅट इज अ रिकमेंडेशन लेटर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि यालाच आपण PR म्हणतोय. तर जसं आता फॉर एक्झाम्पल चांगली व्यक्ती आहे तर त्यांच्या टचमध्ये तुम्ही राहा, व्हॉट्सअपमध्ये राहा, त्यांना तुमचं काम दाखवा. आणि जेव्हा आता तुम्ही म्हटलं, मी आता फॉर एक्झाम्पल एक्स व्यक्ती आहे जो खूप मोठी आहे आणि तुम्ही त्यांना ओळखता, वर्षानंतर मेसेज करता, सर मी आय एम गोइंग फॉर इंटर्नशिप, आय नीड युअर रिकमेंडेशन. तो ओळखत देणार नाही तुम्हाला. तर अशा वेळेस काय करायचं आपण, सर मी असे असे आहे, मी असं असं करते, मला असा अनुभव आहे, मला खूप तुमचं मार्गदर्शन हवंय. तर त्यांच्या टचमध्ये राहा, गुड मॉर्निंग करा, बोलत राहा. आणि कोणी मोठं व्यक्ती, कोणी वाईट कोणी नसतं मित्रांनो, सगळेजण त्याच याच्यातनं आलेले असतात. आणि जो व्यक्ती गरिबीतनं येतो ना, तो जास्त मदत करतो लोकांना. म्हणजे हा माझा अनुभव आहे. म्हणजे असं म्हणत नाही 100चे 100, परंतु 99% लोक तुम्हाला चांगलेच भेटणार. एखादा खराब भेटलं ठीक आहे, आपल्याला काही अपेक्षा काही नाही. तर हे असं टचमध्ये राहायचं आणि अशा पद्धतीने तुमचा PR वाढतो. यू हॅव टू नर्चर द रिलेशनशिप फॉर अ लॉंग पिरियड. जसं तहान लागल्यावरती विहीर खोदता येत नाही, तसंच काम पडल्यावरती लोक तुम्हाला ओळख देणार नाही. ओके, तर दिस इज द वे ऑफ internship pattern, application, how to develop your relationship, how to apply, how to make a recommendation letter. ह्या अशा पद्धतीने जात. आणि कोणीही तुम्हाला येऊन लेटर देणार नाही. यू हॅव टू डेव्हलप दॅट काइंड ऑफ कॉन्टॅक्ट, एफोर्ट्स. याला असं वाढत वाढत नेलं तुम्ही. आणि ह्याच गोष्टी तुम्हाला जेव्हा तुम्ही अप्लाय करता जॉबला तेव्हाही कामाला येतात. सारी खूप खूप धन्यवाद सर. खरोखरच तुम्ही खूप सोप्या भाषेत आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतच असतात. तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. गव्हर्नमेंट एक्झाम आणि इंटरनॅशनल करिअर यामध्ये कन्फ्युज असलेले विद्यार्थ्यांनी काय करावे, योग्य निर्णय घेण्यासाठी कोणते फॅक्टर लक्षात घ्यावे, हे आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. या गुड, दिस इज अ व्हेरी गुड पॉइंट. मला असं वाटतं, कारण प्रत्येकाच्या मनात असेल, अरे आपण UPSC करतो हे कशाला. मित्रांनो, मी माझंही ॲज अ पर्सनल ओपिनियन मी सांगेल की तुम्ही फोकस आपल्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला करायला हवं. जसं MPSC आहे, UPSC आहे, PO, आणि साईड बाय साईड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन करावं. कारण ह्या ऑर्गनायझेशन मध्ये पोझिशन ह्या कमी असतात आणि आपल्याकडे गॅरंटेड UPSC MPSC आहे, कारण पोझिशन असते 1000-2000 पोस्ट, याच्यामध्ये पोझिशन ह्या कमी असतात. आणि तुम्हाला अनुभव घ्यायला UN ऑपॉर्च्युनिटी देत नाही, तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो फील्ड लेवलला. जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम केलं, गव्हर्नमेंटचा अनुभव असेल तर हाय असतो. याच दुसरं कारण मी सांगतो मित्रांनो की कारण काय होतं माहितीये का, युनायटेड नेशन ऑलवेज किंवा कोणते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन डिमांड द एक्सपिरियन्स. ओके, तर तुम्ही तयारी करत असताना UPSC MPSC ह्या काळामध्ये तुम्ही याचा अभ्यास करू शकता. कारण UPSC MPSC केलेला अभ्यास हा
सेम हा युनायटेड नेशनला लागतो. तुमचं ग्रॅज्युएशन एक लागतं, अनुभव लागतो, आणि तिसरं युएन मध्ये अप्लिकेशन करता. तर तुमच्याकडं युपीएससी एमपीएससी पास झाला गृहीत धरा, किंवा तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करता, समजा तुम्ही प्रोबेशनरी ऑफिसर झालात, किंवा तुम्ही आरबीआय मध्ये झालात, किंवा तुम्ही क्लर्क जरी झाला, तर तो अनुभव काउंट होतो तुमच्या युएनच्या अप्लिकेशनला. युएनला जर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अप्लाय केला, तर तुम्ही ऍज अन सिक्युरिटी, एक आपण सिक्युरिटी लेवल असेल, कम्युनिकेशन येतात, आपण सिक्युरिटीचं उदाहरण घेऊ तुम्हाला अनुभवासाठी. एक आयपीएस ऑफिसर 10 वर्ष असेल, ओके, अप्लाय केलं, आणि एक इन्स्पेक्टर असेल 15 वर्ष, तर चान्सेस इन्स्पेक्टरचे 15 वर्ष त्याचे जास्ती असतात, कारण त्याचा अनुभव 15 वर्ष असतो. इथं भेदभाव करण्याची शक्यता कमी असते. असं नाही आयपीएस ची व्हॅल्यू आहे, पण तिथं हा आयपीएस नाही म्हणून याला डिलीट करणार नाही, त्याचं कन्सिडरेशन होणार. तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. तर कमिंग टू द पॉइंट, हाऊ शुड, मी म्हणेल काय द गव्हर्नमेंट एक्झाम आणि युनायटेड नेशनचं एक्झाम जे आहे इंटरनॅशनलचं, त्याला कसं बघावं, तर माझं याच्यामध्ये ओपिनियन असं राहील, तुम्ही छान पद्धतीने युपीएससी एमपीएससी वरच फोकस करावं, दॅट इज द टार्गेट. सोबत हे करावं, कारण कसं आहे याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी कमी असतात, पण जर झालं तर देन यू आर अ किंग. ओके, समजा तुमचं प्लॅन ए मध्ये युपीएससी एमपीएससी झालं नाहीये, तर तो प्लॅन आपल्यासोबत चालूच आहे. तुम्हाला युपीएससी एमपीएससी ला जो अभ्यास आहे त्याचा वेगळी काही तयारी, वेगळी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये काही करावी लागत नाही. फक्त तुमचे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करावं लागेल, जे तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा करावं लागतं. तुमचं स्वतःचा आवाका वाढवावा लागतो, जो तुम्हाला इथेही करावा लागतो. तुम्हाला रायटिंग स्किल वाढवावी लागते, जे युएन मध्ये आहे ते इथेही तुम्हाला करावं लागतं. वेगळं काहीच नाही. आणि सीसॅट मुळे तुम्हाला सगळं सोपं झालंय मित्रांनो. एमपीएससी सोपी झाली, पीओ सोपी झाली, युपीएससी सोपी झाली. त्याच्यामुळे आय होप तुमची क्लॅरिटी याच्यात आलेली असावी. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन डिस्कस. सानिया. येस सर, ऍब्सोल्युटली राईट. आपण जसं आज सुरुवातीला ठरवलं होतं त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न, त्यांच्या मनातले भाव आपल्या चॅटबॉक्समध्ये आपल्यासाठी शेअर केलेले आहेत. तर आपण आता चॅटबॉक्सकडे वळूयात.